तर आपल्याला काय करायचं आता, आपलं हे जी रिंग आहे ना, आपली ही आरीवरची रिंग असते, ही किती 18 इंचची रिंग आहे. तर हिला आपल्याला काय करायचंय, फॅब्रिक आपलं अटॅच करायचं आहे. तर ते फॅब्रिक अटॅच कसं करायचं, तर आपल्याकडे अशा 2 रिंग असणार आहेत. एक जी असते आपली ही बिना नटवाली असते आणि ही जी दुसरी वाली असते ती नटवाली असते. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी बिना नटवाली आहे ना, ती आपल्याला अशी खाली ठेवून घ्यायची आहे पूर्णपणे आणि त्याच्यावर आपलं जे फॅब्रिक म्हणजे आपला जो अस्तर आहे ना, अस्तर तो असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपली जी नटवाली रिंग असणार आहे ना, ती आपल्याला त्याच्यावर अशी व्यवस्थित ठेवून द्यायची आहे आणि हे पूर्ण आपल्याला असं दाबून घ्यायचंय. असं दाबून घेतल्यानंतर आपल्याला हे फॅब्रिक इथे अटॅच करून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता काहींचं काय होतं, फॅब्रिक सैल होऊन जातं. तर आपल्याला काय करायचंय, हा जो नट आहे ना, तो आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा, म्हणजे फिट करून घ्यायचं. जेवढं आपल्याला फिट हवं आहे आणि जेवढं आपल्याला अजून टाईट करायचं तेवढा आपला हा नट टाईट करून घ्यायचा. आणि जर आपलं हे फॅब्रिक आपल्याला थोडंसं अजून सैल वाटत असणार ना, तर त्याच्यानंतर काय करायचं, आपला जो थंब आहे ना, तो वरच्या रिंगवर असा प्रेस करायचा आणि खालून अशी पूर्ण रिंग धरून घ्यायची आणि आपला फॅब्रिक हलक्या हाताने सगळ्या बाजूने असं ओढून घ्यायचा. याच्याने काय होतं, आपलं जे फॅब्रिक आहे ना, सगळ्या बाजूने व्यवस्थित ताणून घेतलं जातं आणि आपला हा जो थंब आहे ना, तो हलवायचा नाही, तो वरतून पकडूनच ठेवायचा. कारण काय होतं, आपण जेव्हा हे फॅब्रिक खेचायला जातो ना, त्यावेळी आपलं फॅब्रिक काय होतं, रिंग मधून बाहेर निघू शकतं. म्हणून सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित असं ताणून घ्यायचंय. असं पूर्ण व्यवस्थित ताणून घ्यायचं, जेणेकरून आपलं फॅब्रिक व्यवस्थित अटॅच होऊन जाणार याला आणि आपलं फॅब्रिक एकदम फिट बसून जाणार.